Today we are going to study about a chapter which is called as the polynomial. Actually हा पॉलिनॉमियल जो चॅप्टर आहे हा पॉलिनॉमियल याचा ओरिजिन कोणत्या चॅप्टर पासून झालेला आहे? अल्जेब्रिक एक्सप्रेशन. म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे जे टर्म्स असतात त्या टाइप्स ऑफ टर्म्स म्हणजेच मोनोमियल, बायनॉमियल आणि ट्रायनॉमियल. आणि ट्रायनॉमियल पेक्षा जास्त झाले तर मग आपण त्याला म्हणतो आपण पॉलिनॉमियल. तर अशा प्रकारे एनी अल्जेब्रिक एक्सप्रेशन विच इज हॅव्हिंग मोर दॅन वन टर्म इज कॉल्ड एज द पॉलिनॉमियल. तर या आजच्या पॉलिनॉमियल चॅप्टर मध्ये पहिल्यांदा आपल्याला शिकायचं आहे डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. म्हणजे एखादा पॉलिनॉमियल दिलेलं असेल तर त्या पॉलिनॉमियलची डिग्री काढायची कशी. आता त्या डिग्री काढत असताना पहिल्यांदा काय करायचं आहे, जो कोणता पॉलिनॉमियल आपल्याला दिलेला आहे त्या पॉलिनॉमियलला रिप्रेझेंट सुद्धा करता येते. हे अगोदर शिकलेलो आहोत आपण की समजा एखादा पॉलिनॉमियलचा जो व्हेरिएबल असेल त्या व्हेरिएबल नुसार आपण त्याला म्हणू शकतो पॉलिनॉमियल इन एक्स, जर त्याचा व्हेरिएबल एक्स असेल. जर तो व्हेरिएबल वाय असेल तर त्याला पॉलिनॉमियल इन वाय म्हणू शकतो. म्हणजे पॉलिनॉमियल इन एक्स किंवा पी ऑफ एक्स. सपोज आय एम हॅव्हिंग वन एक्झाम्पल, पी ऑफ एक्स इज इक्वल टू 6x क्यूब प्लस 2x minus 6. Okay, now we have to find out the degree of this given polynomial. How we can find out the degree of the given polynomial? Now to find out the degree, first of all check की या पॉलिनॉमियल मध्ये कोणता व्हेरिएबल यूज झालेला आहे. कोणता व्हेरिएबल यूज झालेला आहे? एक्स. आणि या एक्स चा पॉवर जर 3 असेल, या एक्स चा पॉवर किती आहे? 1. जास्तीत जास्त पॉवर कोणत्या टर्म मध्ये वापरण्यात आलेला आहे? या 6x मध्ये. ही इक्वेशन झालेली आहे एका व्हेरिएबलचीच, पण याचा पॉवर आहे 3. सो म्हणून आम्ही म्हणू शकतो डिग्री ऑफ द गिवन पॉलिनॉमियल इज 3. ओके, समजा तशाच पद्धतीने आपल्याला दुसरे एक्झाम्पल्स बघायचे असतील. एक्झाम्पल नंबर 2. फर्स्ट एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2 आहे 2x to the power 7 minus 5x plus 9. बरं, या एक्झाम्पल मध्ये काय दिसत आहे आपल्याला? या एक्झाम्पल मध्ये आपल्याला असं दिसते की ह्या इक्वेशन मध्ये सुद्धा व्हेरिएबल आमच्याजवळ काय आहे? x इज द गिवन व्हेरिएबल. या x वेरिएबल में मैक्सिमम पावर किती आलेला आहे आता? 7. सो देयरफॉर वी कैन से दैट डिग्री ऑफ द गिवन पॉलिनॉमियल इज 7. बघा, लक्षात घ्या पॉलिनॉमियल कशाला म्हणतात. पॉलिनॉमियल मध्ये एक कंडिशन असते की पॉलिनॉमियल वस्तू म्हणजे त्याच्यातला जो व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल कधीही अपॉन मध्ये राहणार नाही. म्हणजे डिग्री शुड नॉट बी निगेटिव्ह. ही सर्वात महत्वाची कंडिशन आहे. सांगितलं होतं मी, डिग्री शुड नॉट बी निगेटिव्ह अँड डिग्री शुड नॉट बी इरॅशनल. या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट आहे डिग्री इज नेव्हर निगेटिव्ह. डिग्री निगेटिव्ह राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, डिग्री is not irrational number. कधीही कोणत्याही पॉलिनॉमियलची डिग्री इरॅशनल नंबर म्हणजे
√3, √5, √7 अशा पद्धतीने सुद्धा राहणार नाही. म्हणजे कोणत्याही पॉलिनॉमियलची जर डिग्री काढायची असेल तर ती डिग्री आपली कशी निघेल, ज्याचा हायेस्ट पॉवर आहे तीच डिग्री राहणार आहे. बरोबर आहे. दॅन वन व्हेरिएबल म्हणजे त्या गिवन पॉलिनॉमियल मध्ये एक पेक्षा जास्त व्हेरिएबल असणार आहेत. म्हणजे एक्झाम्पल मध्ये, फॉर एक्झाम्पल, सपोज आय एम रायटिंग हिअर 6a² b plus 4b minus 7. Okay, now we can observe here that here the variables are a and b. दोन व्हेरिएबल आहेत. आता दोन व्हेरिएबल आहेत, यांची डिग्री कशी काढायची? म्हणजेच या ठिकाणी सोल्युशन करत असताना मी मगाशी सांगितलं की पहिल्यांदा तुम्हाला काय चेक करायचे, व्हेरिएबल. व्हेरिएबल आहेत, व्हेरिएबल्स आहेत ए आणि बी. तर या दोन्ही व्हेरिएबलचे पॉवरचं ऍडिशन करायचं. म्हणजे पहिली जी टर्म आहे, या पहिल्या टर्म मध्ये याला म्हणून आपण मोनोमियल a²b. तर या मोनोमियलची डिग्री किती असणार आहे? या मोनोमियलची डिग्री म्हणजे ए चा पॉवर आहे 2 आणि बी चा पॉवर आहे 1. म्हणजे हेअर वी कॅन से डिग्री इज 3. कोणत्या टर्मची डिग्री 3 आहे? 6a²b1 म्हणजेच बी. त्यानंतर दुसरी टर्म आहे 4b. 4b ची डिग्री किती आहे? 1. आणि 7 ची डिग्री आपली 0 राहणार. बरोबर आहे. परंतु मॅक्झिमम डिग्री या दोन्ही टर्म मधून कोणती आहे? 3. म्हणून आम्ही या ठिकाणी लिहू शकतो देअरफॉर डिग्री ऑफ गिवन पॉलिनॉमियल इज 3. ओके, हा झाला एक्झाम्पल नंबर 1. आता अशाच पद्धतीचा एक्झाम्पल नंबर 2 सुद्धा आपण सोडून पाहूयात की ज्यामध्ये काय असणार आहे की व्हेरिएबल शुड बी मोर दॅन 1. याच्या अगोदर जो शिकलेलो आहोत आपण त्याच्यामध्ये व्हेरिएबल कशी असतात, किती राहतील? 1 व्हेरिएबल होता. बरोबर आहे. जसा एक्झाम्पल नंबर 2 आहे आपल्याकडे 3m⁻³ म्हणजे 3m³ n⁻⁶ प्लस 7m² n³ मायनस nm. ओके, बरं, यामध्ये व्हेरिएबल्स किती आहेत बघून टाका पहिल्यांदा. व्हेरिएबल्स आर कोणकोणते व्हेरिएबल्स आहेत? m and n. 2 variables are there. Now what is the degree of the first monomial? फर्स्ट टर्मची काय डिग्री आहे? म्हणजे 3m³ n⁻⁶. याची डिग्री किती आहे? याची डिग्री आहे 3 + 6 म्हणजेच 9. देन 7m² n³ याची डिग्री किती येत आहे बेटा? स्क्वेअर आणि क्यूब म्हणजेच याची डिग्री येत आहे 5. बरोबर आहे. आणि निगेटिव्ह nm याची डिग्री किती येत आहे? निगेटिव्ह लिहिलं नाही तर चालेल, पहिल्यांदा nmच आपण लिहू. निगेटिव्ह nm ची डिग्री किती येत आहे? 1 + 1 2. म्हणजे या पॉलिनॉमियल मध्ये हायेस्ट पॉवर किती येत आहे? 9. डिग्री काय येत आहे? 9. सो वी कॅन राईट हिअर डिग्री ऑफ दी given polynomial is 9. ओके, लक्षात आलेलं. आपण डिग्री कशी शोधायची ती आपण आता शिकलो. बरोबर आहे. मग डिग्री शोधत असताना वी कॅन हॅव द टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल म्हणजेच या ठिकाणी ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 असेल, म्हणजेच डिग्री, ज्या पॉलिनॉमियलची डिग्री
1. ओके, एक्झाम्पलच्या स्वरूपात काय लिहू शकतो आपण? एक्झाम्पलच्या स्वरूपात 6x - 7 हा सुद्धा एक पॉलिनॉमियल आहे. याची डिग्री किती आहे? 1. तर याला म्हणू शकतो आपण, याचं नाव राहील लिनियर पॉलिनॉमियल. काय म्हणू आपण? लिनियर पॉलिनॉमियल. ज्या पॉलिनॉमियलची डिग्री आहे 2, म्हणजेच 2x² + 5x - 13. या पॉलिनॉमियल मध्ये 1 व्हेरिएबलच आहे, परंतु डिग्री किती आहे? 2. म्हणून आपण याला म्हणू शकतो क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि ज्याचा पॉवर म्हणजे डिग्री असेल 3. ओके, सपोज इफ आय एम रायटिंग हिअर 5y³ - 12y + 6. यामध्ये what is the degree of this given polynomial? 3. So since if there is the degree of the given polynomial is 3, so then we can write it as a cubic polynomial. काय म्हणू शकतो आपण याला? क्यूबिक पॉलिनॉमियल. सो दीज आर द वेरियस टाइप्स. कोणकोणते टाइप झाले आपले? लिनियर पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल अँड क्यूबिक पॉलिनॉमियल. या ठिकाणी लक्षात ठेवायचं काय आपल्याला, की ज्यावेळी एखाद्या पॉलिनॉमियलची डिग्री किती असेल? 1. तर 1 डिग्री असेल तर त्याला कोणता पॉलिनॉमियल म्हणायचं आपल्याला? त्याला म्हणायचं आहे लिनियर पॉलिनॉमियल. ज्याची डिग्री असेल 2 त्याला म्हणायचं आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि ज्याची डिग्री असेल त्याला काय म्हणायचं आहे? 3 डिग्री असलेल्या पॉलिनॉमियलला क्यूबिक पॉलिनॉमियल म्हणायचं आहे. अशा पद्धतीने टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल आपण शिकत आहोत. आता आपण शिकूयात की पॉलिनॉमियल्सचा 2 प्रकारे रिप्रेझेंटेशन कसा करायचं. म्हणजे पॉलिनॉमियल जो आपल्याला दिलेला असेल त्या पॉलिनॉमियलला 2 प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो. एक म्हणजे स्टँडर्ड फॉर्म, आणि दुसरा फॉर्म आहे कोइफिशियंट फॉर्म. बरोबर आहे? So the topic is standard form and coefficient form of the polynomial. आता स्टँडर्ड फॉर्म हा आपण जर लक्षात घेतलं तर स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण एक गोष्ट ऑलरेडी लक्षात घेतलेली आहे की कोणत्याही पॉलिनॉमियलच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण जे काही डिग्री दिलेली आहे त्या डिग्री पासून त्याचा डिसेंडिंग ऑर्डर घेत न्यायचा आणि तो झाला आमचा स्टँडर्ड फॉर्म. म्हणजे ज्या ज्या टर्म्स येतील त्या टर्म्सला आम्ही लिहू. परंतु कोइफिशियंट फॉर्म ज्यावेळी असेल त्यावेळी कोइफिशियंट फॉर्मच्या वेळी काय करावं लागेल आपल्याला? प्रत्येक डिग्रीच्या नंतरचा डिसेंडिंग फॉर्म आपल्याला लिहत राहावं लागेल. जसा या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे P of M. म्हणजे पॉलिनॉमियल इन M. ओके, P of M आहे 3m⁵ - 7m + 5m³ + 2. ओके, मग या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आपल्याला डिसाइड करायचं आहे की व्हॉट इज द डिग्री ऑफ दिस गिवन पॉलिनॉमियल. वी कॅन ऑब्झर्व हिअर द व्हेरिएबल इज, किती आहे बेटा व्हेरिएबल? 5. व्हेरिएबल आहे m आणि या m चा मॅक्झिमम पॉवर आहे 5. सो वी कॅन से डिग्री ऑफ द गिवन पॉलिनॉमियल इज 5. ओके, मग याला आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये आणायचं आहे? स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणण्यासाठी मग डिग्री पासूनचा उलट परत घ्यायचा. म्हणजे पहिला आहे 3m⁵ डिग्री पण 5 आहे म्हणजे पहिल्यांदा लिहू आपण 3m⁵ आणि 5च्या नंतर मग 4 ची टर्म आहे काय? नाही. मग 3 ची टर्म आहे काय? 3 ची टर्म आहे कोणती आहे? +5m³
आताच आपण म्हटलं होतं ज्याचा पॉवर 3 त्याला क्यूब म्हणायचं आहे. मग स्क्वेअरची टर्म आहे काय? नाही. मग एक पॉवर 1 असलेला म्हणजे ही टर्म आहे, म्हणजेच -7m. ओके. आणि त्यानंतर उरला काय आहे? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजेच +2. म्हणजेच कोणताही पॉलिनॉमियल दिलेलं असेल तर त्या पॉलिनॉमियलच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणि त्या पॉलिनॉमियल मध्ये असलेल्या टर्म्सची संख्या ही तेवढीच राहणार आहे, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. म्हणजेच पॉलिनॉमियल इन एम मध्ये 1 2 3 4 टर्म्स दिलेले आहेत. मग या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म मध्ये सुद्धा किती टर्म्स राहतील? 1 2 3 4. बस झालं. परंतु कोइफिशियंट फॉर्म जर करायचा असेल तर या कोइफिशियंट फॉर्मच्या वेळी असं होणार नाही. कोइफिशियंट फॉर्मच्या वेळी जी काही डिग्री दिलेली आहे त्या टर्म पासूनच्या त्या डिग्री पासूनचे सर्व टर्म्स आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे पहिली टर्म कोणती आहे? 3m⁵ मग 4 पॉवर असलेली कोणती एखादी टर्म आहे का? नाही. म्हणजे त्याला लिहू +0m⁴. मग 3 पॉवर असलेली आहे का? यस, 5m³. मग 2 पॉवर असलेली आहे का? नाही. म्हणजे +0m². नंतर -7m+2. म्हणजे तुम्हाला आठवते का एक्सपांडेड फॉर्म? या एक्सपांडेड फॉर्म मध्ये आपण ज्यावेळी लहानपणी शिकलो की कोणत्याही नंबरचा एक्सपांडेड फॉर्म करायचा असेल आणि तिथं जर 0 आला तर आपण तिथं 0 लिहतो. तशाच पद्धतीने कोइफिशियंट फॉर्म मध्ये प्रत्येक कोइफिशियंट इन द डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला लिहायचा आहे. ओके, गॉट इट? या ठिकाणी सर्व समजलेलं आहे. स्टँडर्ड फॉर्म काय येते आणि कोइफिशियंट फॉर्म काय. नाउ लेट अस ट्राय एन एक्झाम्पल इन first example is x³ +3x -5. नाउ या एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? या एक्झाम्पल मध्ये आपण ऑब्झर्व करू शकतो की या ठिकाणी डिग्री किती आहे? 3. व्हेरिएबल x ची डिग्री